कुठलाही कार्यक्रम होणार नाही किंवा परत पाठशाळांना म्हणे की या गावात परत आपल्याला कार्यक्रम नको. एकदा एक 10 लोकांची टीम गावात तयार झाली तर भविष्यामध्ये परत मला यायची काही आवश्यकता नाही. तर शेतकरी बंधूंकडे एक चांगल्या पद्धतीने लक्ष द्या की मी कृषी विद्यापीठामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला माहिती 4 कृषी विद्यापीठ आहेत. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जवळ सलग 28 वर्ष 4 वर्षे कुठल्याही अधिकाऱ्याला ठेवत नाहीत. एका ठिकाणी तुम्हाला माहित असेल, पण सलग 28 वर्ष मी संशोधनाचं काम केलं. संशोधनाचं काम करत असताना प्रत्येक वेळा काम जे करतोय आपण एक चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळं एक नॉमिनल माझी बदली फक्त व्हायची पहिल्यापासून. म्हणजे 1986 ला मी जॉईन झालो, 86 ला जॉईन झालो, तिथून सलग 28 वर्ष काम केल्यानंतर ते सगळी बाजूला मला काम करत मी मागितलं. तर कसं आहे की या काम करत असताना विद्यापीठामध्ये जवळजवळ 4 जाती विकसित केल्या आपण. त्याच्यामध्ये फुले स्वरूप असेल, राजापुरी आहे, कृष्णा आहे, फुले हरिद्रा, या सगळ्या आपण काम केलं तर आपल्याला अधिकारी म्हणून तिथे ठेवतात लोक. तर मला एवढं सांगायचं की आपल्या या नजीकच्या काळामध्ये आपण बदलत्या हवामानामध्ये बदलत्या शेतीच्या पद्धतीमध्ये आपण थोडासा बदल केला पाहिजे, काळाची गरज आहे. तर सुरुवातीला आपण छोटे छोटे प्रत्येक मुद्द्यावरती आपण जाऊ, म्हणजे हळदीच्या जमिनीपासून ते हळद मार्केटला लावूपर्यंत प्रत्येक मुद्द्यामध्ये आपल्याला जिथं काही तेव्हा अडचणी येतील त्यानंतर आपण अडचणी निवारण करण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवातीला कसं आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जमीन, आपल्या जमिनीची निवड करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, हळदीच्या लागवडीसाठी आम्ही जी जमीन सांगतोय ती हलकी ते मध्यम काळी जमीन चांगली चालते. काळी भारी जमीन आहे, काळी भारी जमिनीमध्ये पावसाळ्यामध्ये पाणीचा ओलावा धरून राहते, त्याच्यामुळे ती शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करायचा. हलकी मारणाची जमीन असेल, मुरमाड जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा चांगल्या पद्धतीने वापर करून जमिनीचा पोत चांगल्या पद्धतीने सुधारल्यानंतरच त्या ठिकाणी हळदीची लागवड करायची आहे. आपले मनात आलंय चालू हळदीला 15,000 दर आहे, 20,000 दर आहे, आपण हळद लावली पाहिजे. शेजाराने शामरावून लावली, बिनकरावर लगेच लावायला निघाला, अशा पद्धतीचं करायचं नाही. शेतीचं नियोजन परफेक्ट पाहिजे. मी कायम प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की माझ्यासारखी नोकरी करणं सोपं असते, शिक्षक म्हणून नोकरी करणं सोपं आहे आणि कुठलीही नोकरी करणं सोपं आहे. त्या पॅटर्नच्या बाहेर जायचं नसतं, लॅब वर्क करणंही सोपं असतं. पण शेतीच्या बाबतीत ज्याला हवा कळली, ज्याला पाणी कळली, ज्याला निसर्ग कळलाय, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याच माणसाला शेती परवडते. अर्धवट ज्ञान हे आपल्याला घातक ठरणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला ज्याचं चांगलं पीक येईल त्या माणसाचं कशामुळे चांगलं आहे, तो काय घालतोय, कुठल्या पद्धतीची खतं घालतोय आणि कशी घालतोय, या सगळ्या गोष्टीची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. बऱ्याच वेळा अलीकडे ओरड होती की शेती परवडत नाही, शेती परवडत नाही. का परवडत नाही? गावातलं मी म्हणते की माझ्या अनुभवाने 10% लोकांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं, बाकी सगळ्या लोकांना उत्पादन कमी मिळतं. याचा अंदाज काय? काही ठिकाणी ठेव वाढत असेल पण सगळ्याच लोकांना शेतीच्या बाबतीत फायदेशीर का होत नाही यासाठी सामूहिक पद्धतीने आपल्याला चर्चा होणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची जमिनीची निवड झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपण काय होतं की साधारण 30 वर्ष 40 वर्ष काही भागामध्ये 50-50 वर्ष झाली बागायत जमीन आहे. या जमिनीचं माती परीक्षण होणं गरजेचं आहे. का माती परीक्षण होणं गरजेचं आहे? आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माचं प्रमाण किती आहे, नत्राचं प्रमाण किती आहे, स्फुरणाचं प्रमाण किती आहे, पालाचं प्रमाण किती आहे, त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत, या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या तुलनेत आपल्याला नत्र किती द्यायचा, स्फुरण किती द्यायचा, पालास किती द्यायचा, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर किती करायचा, ह्या सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतात. सगळ्याच गोष्टी अंदाजानं करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. प्रत्येक वर्षी 10% 15% 20% रासायनिक खताचे दर वाढत चालले. त्या तुलनेत आपल्याला शेतमालाला दर अजून मिळत नाही, ही समस्या आपल्यासमोर. पण त्याला काही गोष्टी आपण नाही बदलू शकत, पण आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढेल, थोडक्यात आपल्याला आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्म आहे तो साधारणपणे 0.60 ते 0.40 ते 0.60 इतका असणं गरजेचं आहे. नत्राचं प्रमाण आहे साधारणपणे जवळजवळ 140 ते 200, 250, 300 दरम्यान असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या स्फुरणाचं प्रमाण आहे जवळ 18 ते 21 दरम्यान असणं गरजेचं आहे. आणि पालास जवळ आहे 150 ते 200 दरम्यान असणं गरजेचं आहे. हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, माती परीक्षण महत्वाचं आहे. तर प्रत्येक वर्षी काही गरज नाही, हे किमान 3 वर्षातून एकदा आपली जमीन, थोडक्यात आपलं शरीर जसं आपल्याला माहित असतं तसं आपल्या प्रत्येक शेत आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हळदीचं पीक हे सोन्यासारखं पीक आहे, सोन्यासारखं आपल्याला पैसे मिळवून देतं आणि त्यासाठी काही गोष्टीचा खर्च करणे आहे. जमिनीचे झाले किंवा जमिनीची निवड झाली, माती परीक्षण झालं तरी सुद्धा आपल्याला जमिनीची मशागत पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला काय करतो की जमीन आपण एकदाच नांगरट करतो, पण जमिनीची नांगरट हे किमान 2 वेळा करणं गरजेचं आहे. 2 नांगरटीमध्ये किमान 1 महिन्याचं अंतर असणं गरजेचं आहे. जमीन ही तापली पाहिजे नाही. जमीन तापल्यानंतर काय होतं की अनावश्यक जी बुरशी आहेत,
अनावश्यक किडीचे अवशेष आहेत ते नष्ट होतात आणि त्यासाठी आपली जमीन तापणं गरजेचं आहे. जमीन नांगर झाली, 2 नांगरणी झाल्यानंतर रोटर मारा आणि कुठलेही अवजार मारा, जमीन भुसभुशीत व्हायला पाहिजे. आणि जमीन भुसभुशीत झाल्यानंतर त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये बहुवर्षीय तणांचे जे अवशेष आहेत त्याच्यामध्ये हरळ असतील, लावा असेल, हरळीच्या काश्या असतील, लावाच्या गाठी ह्या राहता कामा नयेत. यासाठी पण ते वाढले की त्याचं काय होतंय, लावाच्या गाठी वाढल्या तर परत आपल्याला ते काढणं अवघड होते. त्याच हरळीच्या काश्या जर राहिल्या शेतात परत लोक वैष्णवाला काढता येत नाही. यासाठी बहुवर्षीय तणांचे अवशेष काढून घेणं गरजेचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपण शेणखत आपण म्हणतोय, शेणखत बऱ्याच वेळा मला काय माहिती, शेणखतामुळे हळद कुजली. कसं आहे की पारंपरिक पद्धत, शेणखत हा शेतकऱ्याचा आत्मा आहे आणि शेणखत जे चांगल्या पद्धतीचं चांगलं कुजलेलं आपण शेणखत वापरायचं आहे. अर्धवट कुजलेलं शेणखत वापरायचं नाही. अर्धवट कुजलेल्या शेणखामध्ये अनावश्यक बुरशी असतात आणि त्याचा परिणाम कांद्यावरती होतो. म्हणून चांगलं कुजलेलं आपण शेणखत वापरणं गरजेचं आहे. अशा पद्धतीत शेणखत वापरायचं आहे. किमान साधारणपणे डम्पिंग ट्रेल आपण म्हणतो, साधारणपणे 800 ते 1200-1300 किलो बसतो. असे 7 ते 8 ट्रेल शेणखत आपल्याला पाहिजे. मी तुम्हाला 40, 42, 45 क्विंटल उत्पादन कसं मिळेल हे सांगतोय थोडक्यात. हे टेक्नॉलॉजी सांगतोय आणि त्या दृष्टिकोनात आपण विचार करायचा. कोणाचं 15 क्विंटल असेल, कोणाचं 20 क्विंटल असेल, कोणाचं 40 क्विंटल असेल, 40 क्विंटल 42 क्विंटल तेही सांगा. त्या लोकांचे सत्कार पैसा आपल्याला घ्यावं लागले होते. त्या लोकांना परत हे लोकांचं मॉडेल आदर्श म्हणून तुमच्यासोबत लोक उभा राहतील नंतर. तर साधारणपणे आपल्याला हे सगळी मशागत झाल्यानंतर आपल्याला शेणखत आणि जो बेसल डोस आपण म्हणतोय तो बेसल डोस आपल्याला पुरीच पडणं गरजेचं आहे. कुठलीही खत आहेत त्याच्यामध्ये सेंद्रिय खत असतील किंवा स्फोरयुक्त खत आहेत, पालाशयुक्त खत आहेत, जमिनीत टाकल्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसाला लागू होतात. त्याच्याने काय होतं की हळदीची आपण लागवड केल्यानंतर किमान 1 महिना लागतो की त्याला मुळ्या फुटून वाढ व्हायला. यासाठी आपल्या स्फोरयुक्त खत आहे. त्याच्यामध्ये आपण काय सांगतो, थोडक्यात मला एकही डोस सांगतो आपल्याला. याच्यामध्ये सुपर फॉस्फेट 3 ते 4 पोती सुपर फॉस्फेट टाकायचं, त्याचबरोबर पोटॅशचं एखादंच पोत टाकायचं आणि दुसरी याच्यामध्ये गिड हार्वेस्ट. का सांगतो गिड हार्वेस्ट? गिड हार्वेस्ट म्हणजे 20 वर्षापूर्वी मी स्वतः चेक केलेलं आहे. याच्यामध्ये जो 16 प्रकारच्या पेंडी आहेत हे गिड हार्वेस्ट जास्त 150 ते 150 किलो आपल्याला सुरुवातीला टाकायचं आणि मग एखादा खोड मारून घ्यायचा. जमिनीच्या वरच्या थरामध्ये, जमिनीचा वरचा थर आहे त्या वरच्या 9 इंचाच्या थरामध्ये सगळी खतं मिक्स झाली पाहिजे आणि खतं मिक्स झाली तर आपल्याला पिकाला चांगल्या पद्धतीने उपयोग होतात. जर आपण खतं वरच्यावर टाकली तर पिकांच्या मुळाच्या खतं जात नाहीत आणि चांगल्या पद्धतीने मिळत नाहीत. आता याच्यानंतर काय करायचंय आपल्याला की आपल्याला सरीवरंबा पद्धत किंवा गादीवाफा पद्धत. सरीवरंबा पद्धतीने आपण जेव्हा लागवड करतो त्याला 3.5 ते 4 फुटावर सरी सोडायची. 3.5 ते 4 फुटावर. जेव्हा गादीवाफ्यावर आपण लागवड करतो तेव्हा काय करायचंय, 5 फुटावरती बेड सोडायचे. 5 फुटावरती आपल्याला 5 सोडायचे. 5 फुटावरती 5 सोडल्यानंतर आपल्याला 2 ते 2.25 फुटाचा बेड तयार होतो. अलग लक्षात. हा बेड तयार झाल्यानंतर आपल्या बेडची उंची किमान 1 फुटापासून ते 6 फुटापर्यंत उंची असं गरजेचं आहे बेडची. आणि मग आपल्याला याच्यावरती आपल्याला पुन्हा काय करायचंय, हळदीची लागवड करायचंय. आता याच्यामध्ये काय केलंय आपण, जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये 150 जातीवर अभ्यास केलाय. हे माहित असणं गरजेचं आपल्याला की हळदीच्या जाती किती आहेत किंवा काय. त्याच्यामध्ये काय केले आपण, 3 भाग केले. त्याच्यामध्ये एक सुरुवातीला लवकर येणारे जे आहेत त्याच्या आम्ही अर्ली व्हरायटी म्हणतो, मध्यम कालावधी येणारे त्या सन प्रॉमिसिंग म्हणतो आणि जो उशीर आणि लेट ड्युरेशन म्हणतो. तो सुरुवातीचा जो कालावधी आहे ते 7.5 ते 7 महिने. त्याच्यानंतर जो येणारा जो मधला पिरियड आहे तो 7 ते 7.5 महिने आणि त्याच्यानंतर जे शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये 8.5 ते 9 महिने. तर 8.5 ते 9 महिने या कालावधीमध्ये येणारे जे जाते त्याच्यामध्ये सेलम आहे, राजापुरी आहे, कृष्णा आहे, टेकूरपेट आहे आणि फुले स्वरूपा. त्याचबरोबर गेल्या वर्षी आमच्या संशोधन केंद्रांनी प्रसारित केली ती फुले हरिता नावाची जात आहे. तर या 4 ते 5 जाती चांगल्या जाती आहेत. याच जातीचा आपण विचार करायचा. आपण ह्याचा विचार का करायचा, उत्पादन खर्च आपला कमी येतो का, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. उत्पादन खर्चाच्या तुलनेत आपल्याला परवडणाऱ्या जातीचा आपण फक्त विचार करायचा आणि लागवड करायची. आता ह्या जातीची निवड केल्यानंतर बियाणं कसं असायला पाहिजे, या काही गोष्टी मला मागच्या बोलता आल्या नाहीत, वेळ कमी होता. पण आज या सगळ्याच गोष्टीचं आपल्याला निराकरण शंका मला घ्यायला नको. तर बऱ्याच वेळा कसं होते की तुमच्याकडं हळकुंड वापरणं आणि बंडा बियाणं वापरणं दोन्ही प्रकार आहेत. हळकुंड बियाणं वापरताना माझा तो युट्यूबला मी एक व्हिडिओ दिलेला आहे. गेल्याच 15 दिवसांमध्ये ऑफिसमध्ये गेल्यानंतर की हळदीचं बियाणं कसं असावं यामध्ये बऱ्याच लोकांच्या शंका मानल्या असतात. त्याच्यामध्ये लहान हळकुंड, त्याच्यापेक्षा जरा बुट्टी हळकुंड आणि एकदम बुट्टी हळकुंड. थोडक्यात आपल्याला 15 ग्रामचा हळकुंड, 25 ग्रामचा हळकुंड,
पुन्हा 30 ग्रॅमचा हळकुंड आणि 45 ते 60 ग्रॅमचा हळकुंड, या सगळ्या हळकुंडाचे प्रयोग घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की साधारणपणे 40 ते 60 ग्रॅम वजनाचं हळकुंड जर वापरलं तर आपलं उत्पादन समाधानकारक चांगलं मिळतं. त्याच्यापेक्षा लहान हळकुंड आपण वापरली तर त्याचा काही उपयोग नाही, उत्पादन आपल्याला मिळत नाही. दुसरी गोष्ट गड्डे बियाणं, बंडा बियाणं. हे बंडा बियाणं आपण जरी वापरलं तर कसं वापरायला पाहिजे, याचं वजन आपल्याला 60 ग्रॅम पासून ते 100 ग्रॅम 150 ग्रॅमचं आपण बियाणं वापरलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. त्याच्यापेक्षा कमी वजनाचं बियाणं आपल्याला चांगलं उत्पादन मिळत नाही. गड्डे बियाणापेक्षा हळकुंड बियाणं आपण जर वापरलं जवळजवळ 15% उत्पादन आपल्याला कमी मिळतं. म्हणून शक्यतो मी वारचेवर सांगतो लोकांना की तुम्हाला गड्डे बियाणं आपण लागवडीसाठी वापरा. तर हे बियाणं आता ठीक आहे, बियाणाची निवड केली आपण, बियाणं कसं असायला पाहिजे हे माहित पाहिजे ना आपल्याला. बियाणं कसं असायला पाहिजे, नकळत डोळं फुगलेलं असं बियाणं पाहिजे. गड्डे बियाणं जर घेतलं आपण तर नकळत डोळं फुगलेलं, असं मोठे कोण आलेलं नको आहे, नकळत डोळं फुगलेलं असं बियाणं पाहिजे. रसरशीत बियाणं पाहिजे आणि चांगलं वजनदार पाहिजे. अर्धवट कुजलेलं, मऊ पडलेलं, सुकलेलं बियाणं अजिबात वापरायचं नाही. तर ह्याची काळजी घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला हळकुंड बियाणं वापरलं त्याला हे नकळत बाजून डोळे फुगले असतात. तर आता हे लागवड करायचे, तर ज्या लागवड करत असताना काय करायचं, आपल्याला सुरुवातीला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळा बीज प्रक्रिया करण्यामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये अडचणी आहेत किंवा अज्ञान आपलं आहे समजून चालू. अज्ञान आहे, एखाद्या डॉक्टरांनी दिलेला डोस आहे, किमान 3 दिवस 5 दिवस असतो, तो डोस पूर्ण झाल्यास आपल्याला त्याचा गुण येत नाही, आपण समजूया. तसं ह्याला जी काही औषधं सांगितलेत त्याच्यामध्ये कीटकनाशक एक आहे, बुरशीनाशक आहे, बाजारामध्ये भरपूर औषध आहेत. त्याच्यामध्ये आम्ही तुमचं क्लोरो सांगतोय, त्याचबरोबर आपल्याला कार्बेंडाजिम सांगतो. तर हे काय करायचं आहे की साधारणपणे बियाणं 7 ते 10 मिनिटं या द्रावणामध्ये बियाणं बुडून राहिलं पाहिजे. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर 7 ते 10 मिनिटं हे द्रावणात बियाणं बुडून राहिलं पाहिजे. हे बियाणं बुडून राहिल्याशिवाय त्या असणाऱ्या बियाणामध्ये असणाऱ्या हानिकारक बुरशी, त्याचबरोबर हानिकारक किडीचे अवशेष मरत नाहीत. तुम्ही किती लोक करता की 7 ते 10 मिनिटं बियाणं द्रावणात बुडवता किंवा 5 मिनिटं असू दे, जरा पाणी मिळेल का? 5 ते 6. हे काय खरं सांगितलं तिने, मला माहित आहे सगळ्या गोष्टी, मला माहित आहे काय होतं, कधी काढायचं, कधी फवारायचं, पंपात पाणी घ्यायचं मारून टाकायचं. मस्त हास्यात चर्चा करूया, सिरियस काही यायची गरज नाही. आज जे खरं तुम्ही बोलला ते मला खरं औषध देता येईल. आता एकाने सांगितलं तर मला हा माहित आहे की बाबा 20 मिनिटं काय करायची गरजच नाही ना, करायचं. पाणी मिळेल का? तर कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये तुमच्याकडे जे प्रकार आहेत ते ढिगावर औषध मारायचं, ढिगावर बाजून वाटायचं, जाते की खाली काय होते त्याला, असा जो प्रकार आहे तो बंद केला पाहिजे. आपल्याला शेती प्रत्येक वेळा मी म्हणतो शेती परवडत नाही, उत्पादन चांगलं निघत नाही, सगळं घातलं. काल तर एक जण मला म्हणला शेतकरी 25,000ची औषध फवारणी केली. ठीक आहे, कृषी सेवा केंद्र मला हे औषध दिली, असं उदाहरण सांगितलं. 25,000ची औषध दिली, मला सगळी फवारणी केली, काहीच उपयोग नाही म्हणलं. जमीन कशी आहे, बाराची जमीन एकदम आहे, हलकी जमीन आहे. बाराची हलकी जमीन, तर हलकी जमिनीमध्ये त्या कसं आहे की हलक्या जमिनीमध्ये चांगले कमी पोषक नाहीत. हो, आम्ही काय सांगतोय जमीन कुठली पाहिजे किंवा काय असणं गरजेचं आहे. आधी म्हणजे थोडंसं पाणी पिते, जास्त बोलायला आल्यामुळे कसं की 8 दिवस कंटिन्यू होत चालू आहे. ते बुडत असताना आदल्या दिवशी रासायनिक बीज प्रक्रिया करायची, आदल्या दिवशी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करायची. जैविक बीज करताना काय आहे, ऍसिड वापरायचं आहे, पीसी वापरायचं आहे. हे वापरल्यानंतर काय होते, याच्यामध्ये आपण घातलेली खतं चांगल्या पद्धतीने पिकाला उपलब्ध करून देण्याचं कार्य जीवाणू करतात, तिचं कामच आहे ते. आणि त्याच्यामुळे ह्या जीवाणूंचा वापर करणं गरजेचं आहे. आणि जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर किमान 4 ते 6 तासामध्ये हे बियाणं मातीत गेले पाहिजे आणि त्यावेळेला मातीमध्ये ओल असणं गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी सुरुवातीला करणं गरजेचं आहे. बियाणं चांगलं असायला पाहिजे, रासायनिक बीज प्रक्रिया करायला पाहिजे, जैविक बीज प्रक्रिया करायला पाहिजे आणि हे बियाणं ताबडतोब जमिनीत गेलं पाहिजे. आलं लक्षात? आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला, लागवड करताना बऱ्याच वेळा जे प्रॉब्लेम मी बघितले, फिरून बघितले, काही ठिकाणी 4 इंचावर लागवड आहे, काही ठिकाणी 6 इंचावर लागवड आहे, काही ठिकाणी 9 इंचावर लागवड आहे. अपवादात्मक ठिकाणी 10% सुद्धा गेल्या वेळा मला 1 फुटावर लागवड असलेलं मला दिसून आलं नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी 1 फूट अंतरावरती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं. हे सगळे प्रयोग मी घेतलेले आहेत.
आणि एक प्रयोग घ्यायला किमान 3 ते 5 वर्ष लागतात आणि महाराष्ट्रासाठी शिफारस करायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संशोधनावर काम करावं लागतं. तर कसं आहे, हा समजा आपला बेड आहे, लक्षात घ्या. समोर हा तुमच्या बेड आहे. या बेडवरती एका बाजूला 15 सेंटीमीटर अंतर सोडायचं, दुसऱ्या बाजूला 15 सेंटीमीटर अंतर सोडायचं आणि या बेडवरती बरोबर मध्ये किती आहे, 1 फूट अंतर राहिलं. 1 फूट अंतरावरती आपल्याला 1 इंच खाली खोल गड्डा लावायचा किंवा हाकून लावायचं. त्याच्यावरती किमान 1 इंच माती पाहिजे. त्याच्यावरती 2 गड्ड्यामधलं अंतर 1 फूट, 2 ओळीमधलं अंतर 1 फूट, अशा पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे. बाकी सगळे सांगितले की सगळे प्रयोग आपण केले आहे पूर्वी. आता परत ते प्रयोग करण्यात काही अर्थ नाही. जी लोक असंच करा म्हणून सांगतील त्या लोकांना फक्त माझ्यासोबत असंच करा असं म्हणत असतील त्यांना लगेच शंका निरसन करू. त्या लोकांनी परत लागवड करायला नको. काय असतं, जुनी माणसं असतात, ज्येष्ठ माणसं असतात, एखाद्या पदावर असतात कुठेतरी, आणि आपण काय म्हणतो ऐकायला पाहिजे. सगळ्याच गोष्टीचं सगळं ज्ञान आपल्याला असतं असं काही नाही. तर ह्या गोष्टीसाठीच कोणाच्या शा शंका असतील अंतराच्या बाबतीत तर त्या क्लिअर करून घ्या. बेणाच्या बाबतीत क्लिअर करून घ्या. लागवड आता करताना पहिली काळजी घेणं महत्वाचं आहे. आता लागवड कसं आहे की थोडंसं वातावरण चेंज व्हायला लागले. म्हणजे 45-44 डिग्री टेम्परेचर आहे. थोडंसं आजपासून थोडंसं वेगळं दिसतंय. सकाळी हवा वेगळी दिसत्या, पण कसं आहे की वातावरण टेम्परेचर जे आहे थोडंसं 4-5 डिग्री खाली उद्या, एखादा पाऊस पडू द्या. एखादा पाऊस पडल्यानंतर वातावरण थंड होते आणि मग आपल्याला हळदीची लागवड करणं गरजेचं आहे. लगेच आपण जर लागवड केली तर प्रॉब्लेम कसा होते, रासायनिक खताचा वापर केलेला आहे, जमिनीचं तापमान वाढलेलं आहे, वातावरणीय टेम्परेचर जास्त आहे. सुरुवातीलाच ह्या सगळ्या टेम्परेचरचा परिणाम कंद कुजण्याची शक्यता असते. कंद कुजायला भरपूर कारण आहेत. अर्धवट म्हणजे बियाणं चुकीच्या पद्धतीचं असणं, बीज प्रक्रिया नसणं, चुकीच्या पद्धतीने लागवड असणं किंवा जास्त पाऊस पडणं, पावसाचं पाणी न निघून जाणं, ही भरपूर कारण आहेत. त्यासाठी पहिलं कारण आहे आपल्याला की लागवड योग्य वेळेत करायची. लागवड योग्य पद्धतीने करून घ्या. त्याच्यानंतर ओलीवरती तणनाशकाची फवारणी करायची. त्याच्यामध्ये ॲट्रेजिन असेल, गोल असेल, हे तणनाशक असते. ओलीवरती आपल्याला 24 ते 36 तासामध्ये मारणं गरजेचं आहे. ओलीवरती मारायचं आहे आणि तणनाशक मारत असताना फक्त मागे सरकत जायचं. तणनाशक मारल्यावर पुढे त्याच्यावरती पाय ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीने काळजी घ्या. आणि याच्यामध्ये तणनाशक फवारणी केली तर आंतरपीक घेता येत नाही. त्यासाठी काय करायचंय आपल्याला, जर आपल्याला तणनाशक मारायचं नसेल तर आंतरपीक घ्यायचं असेल तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये मेथी असेल, कोथिंबीर असेल किंवा श्रावणी घेवडा आपण म्हणतो 3 महिन्यामध्ये निघणारा घेवडा आहे, यासारखं पीक घेतलं तर राहते. काही ठिकाणी झेंडूच्या डार्क व्हरायटी आहेत. झेंडू हे फक्त जास्त 1.5 फूट ते 2 फूट वाढतं. झेंडू बाजूने घेतला तरी चालतो, मिरची साईडने काढ घेतली तरी चालते. तर अशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे. एक राहिलं बघा सांगायचं तुम्हाला की सरीवर पद्धतीने लागवड करायची आहे. त्या ठिकाणी सरीच्या वरंब्यात, ज्या ठिकाणी सरी वरंबा पद्धतीने लागवड करतो तेव्हा सरीचा वरंबा समजून चला. सरीच्या वरंब्यात वाकुर केल्यानंतर ते वाकुर पाण्याने भरून घ्यायचं. ते वाकुर 5 ते 6 सऱ्याचं फक्त वाकुर असावं. हा सरीचा वरंबा आहे. या सरीच्या वरंब्यात ज्या ठिकाणी पाणी थांबले त्या पाण्याच्या भागामध्ये पाण्याच्या काठावरती गड्डा पण दाबायचा आणि पाण्यात दाबायचा, जेणेकरून सरीच्या वरंब्यात सेंटरला गड्डा बसला पाहिजे. पाण्यात हात घालून आपण जर गड्डे दाबले तर ते काय होतं की पाणी तळात जातात, गड्डे तळाला बाजून जातात. त्याच्यामुळे शक्यतो सरीच्या पाण्याच्या काठावरती गड्डे दाबायचे, सरीच्या वरंब्यात सेंटरला गड्डा बसतो. तर अशा पद्धतीने ते सरी वरंब्यातून लागवड करून घ्या. तर नशकातही झालं. याच्यानंतर काय होतं, हळदीची उगवण व्हायला चांगल्या पद्धतीचे नकळत डोळे फुगला असेल तर सगळी उगवण्याला साधारणपणे 4 ते 6 आठवडे लागतात. आणि उगवण झाल्यानंतर आपल्याला जो बेसल डोस आहे ह्याचा नत्रयुक्त खताचा हप्ता, तो आपल्याला युरिया किंवा अमोनियम सल्फेटच्या माध्यमातून द्यायचा. फक्त युरिया हे रासायनिक खत जे आहे ते जमिनीच्या वरती पद्धतीत चालते. फक्त त्यावेळेला जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे, ओला असणं गरजेचं आहे. त्यावेळेला अमोनियम सल्फेटचा आपण वापर केला तरी चालतोय किंवा युरियाचा वापर केला तरी चालतोय. याच्यानंतर काय होतंय, आपल्याला भरणी आपण करतो. भरणी कधी करता तुम्ही? पहिली कुठे होता भर लावता? पहिली भर आपण जी लावता ती बा, आपण जर भरणी नाही केली 2.5 ते 3 महिन्यांना आपण जर भरणी नाही केली, अशा पद्धतीचे हायकुंड वरती येतात. आणि वरती आलेले हायकुंड 1-8 इंच फक्त वाढते, पुढे वाढत नाही. ते वरती तसं वाढतोय. याच्या पुढची स्टेज जी आहे की हायकुंड जास्त दिसतात ती जेव्हा काढणी करतो त्यावेळेस ते हायकुंड उभी, त्यावेळेला जी वरती आलेली हायकुंड आहेत तेवढीच 1-अर्धा इंच वाढलेले आहेत, परत वाढ होत नाही. दुसरी गोष्ट ही की आपण भरणी नाही केली तर याच्यावर काय होतं, आपल्याला कंदमाशी नावाची जी कीड आहे, कंदमाशी, तरी कंदमाशी नावाची ही कीड आहे, याच्यावरती अंडी घालती. ही माशी बघितले का?
ह्या उघड्या गड्ड्यावरती अंडी घालती. ही अंडी घातल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये आळी तयार होती. आणि ही आळी काय करते, ही आळी ह्या संपूर्ण गड्ड्यामध्ये आत शिरून तो गड्डा पोखरते किंवा तिथे खायचं जे अन्न आहे तो गड्डाच आहे, गड्ड्यामध्ये शिरून तिची जीवन प्रक्रिया सगळी पूर्ण होती. 50 दिवसामध्ये तिची जीवन प्रक्रिया सगळी पूर्ण होती. त्यानंतर ती सुप्तावस्थेमध्ये जाते. आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यावरती आपल्या ज्या बुरशी वाढतात, त्याच्यामध्ये पिथियन नावाची बुरशी आहे, फिजियन नावाची बुरशी या जखम झालेल्या ठिकाणी वाढतात आणि त्याचं आपल्याला नुकसान होतं. सप्टेंबर ते नोव्हेंबर या पुढच्या कालावधीमध्ये, पुढचा जो कालावधी आहे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधी आपल्याला हळदीच्या पिकावरती 2 रोग येतात. हे दिसतोय का, याच्यामध्ये हा जो अलीकडचा जो रोग आहे हा शेतात कुठेतरी एका बाजूला येतो, एखाद्या दुसऱ्या झाडावरती येतो, आम्ही लीफ ब्लॉच म्हणतो. कॅप्रेना मॅक्युलस नावाची जी बुरशी आहे या बुरशीमुळे येणारा रोग आहे. दुसरा गोष्ट हा कुठेतरी एका दुसऱ्या पानावर येतो. चांगलं पान हेल्दी दिसते पण जेव्हा सतत दमट हवा राहते तेव्हा हा रोग येतो. दुसरा हा लीफ स्पॉट नावाचा जो आहे, इकडे दिसतंय का, हे पान दिसतंय का, ह्या पानाला कसं होतं की हळदीच्या झाडाची जी खालची पान आहेत, तळाकडची पान आहेत, त्या पानावरती लहान लहान तांबूस रंगाचे टिपके पडतात आणि हे असंख्य टिपके नंतर एकत्र येतात आणि नंतर पान करपून जातं. हा लीफ ब्लॉच आहे, हा लीफ स्पॉट आहे, याला तुम्ही करपा म्हणलं तरी चालतं सोप्या भाषेत आपल्याला. तर ह्या 2 वेगळ्या बुरशी आहेत. त्या 2 वेगळ्या बुरशीमुळे सतत दमट हवा राहिली तर आपला हा रोग येतो. साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत हे 2 रोग येतात. याच्यावरती 15 ते 20 अंतराने आपल्याला फवारणी करायची, एक फवारणी. याच्यामध्ये करायला सुरुवातीला एंडोफिल M45 घेतलं तरी चालते, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइड घेतलं तर चालतंय, त्याच्यानंतर COC घेतलं तर चालतंय, त्याच्या पुढे कवच घेतलं तर चालतंय, शेवटी घातला त्याच्यामध्ये आपल्याला वाटलंच 1% बोर्ड घेतलं तरी चालतं. पण काहीच नाही जर नंतर टेस्ट घ्यायचं. सुरुवातीला कृषी विभाग केंद्र कोणाचे आहेत, तर सुरुवातीला स्टील आपण घेऊ नका, स्टीलची फवारणी सुरुवातीला करू नका, तर सांगणं गरजेचं आहे. साधारणपणे सुरुवातीला स्पर्शजन्य बुरशीनाशके घ्या, त्याच्यानंतर आंतरपरागी बुरशीनाशके घ्या, अशा पद्धतीची फवारणी करणं गरजेचं आहे. कमीत कमी 3 फवारण्या, जर जास्त प्रमाण वाढलं तर आपल्याला 5 फवारण्या घ्याव्या लागतील. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे. पाण्याचे व्यवस्थापन कसं आहे की आपल्याला पाऊस पडतो, जेव्हा पावसाला सुरुवात होती त्यावेळेला बेड असू दे किंवा सरी असू दे, सरी जे पाणी पडलेलं पावसाचं पाणी हे बाहेर गेलं पाहिजे. बेडवरती असणारे जे नाही ते पाणी ज्यावेळेला शेत आपला बांध असतो, शेताचा बांध संपल्यानंतर काय होतं, बऱ्याच लोकांनी एका बाजूला पाणी काढतात, एकाच कोपऱ्यात पाणी निघून जातं. तर जागोजाग कसं पाणी फोडून पाणी जास्तीत जास्त कसं बाहेर काढता येईल हे करणं गरजेचं आहे. पाऊस उघडल्यानंतर आपण पाण्याचं व्यवस्थापन करतो. पाण्याचं व्यवस्थापन करताना काय करतो आपण, आपल्याकडे 1 HP मोटर असेल, 3 HP असेल, 5 HP असेल, तर जमिनीमध्ये आपण पाणी कशाला देतो, माझा जो अनुभव आहे तो थोडीशी सिरियसली लक्ष द्या. पाण्याच्या व्यवस्थापन अत्यंत फार मोठी चूक होती. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिल्यानंतर पिकाला आपल्याला चांगल्या पद्धतीने योग्य वेळी पाणी मिळतं, बरोबर का, पाण्याची गरज भासती, त्याचबरोबर पाण्याचं 40% बचत होती. हा सगळा आपला समज आहे. किंवा ही सगळी पद्धत कदाचित आपल्या चुकीच्या वागण्याच्या पद्धतीमुळे, चुकीच्या करण्याच्या पद्धतीमुळे ही पद्धत बदनाम व्हायला लागली. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, पिकाच्या मुळाच्या कक्षेत पाणी राहिलं पाहिजे. पिकाच्या मुळाच्या कक्षेत आपलं काय होतंय, लाईट आली मोटर चालू, लाईट गेली मोटर बंद, सगळी ऑटो सिस्टीम बऱ्याच ठिकाणी आहे. शेतं आपल्या घरापासून लांब असतात, त्याच्यामुळे ऑटो सिस्टीम मध्ये काय होते, त्या जमिनीला त्या पिकाला पाण्याची गरज किती आहे हे आपल्याला पाहिलं जात नाही. माझ्याकडे नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवीन, माझ्या स्वतःच्या शेतामधला 1 HP सिंगल फेजवर, 1 HP सिंगल फेजवर मी जी ऊस घेतो तो गुंठ्याला 28 टन ऊस काढतोय मी. आता कंडिशन आहे, 15 जानेवारी नंतर तो साधारणपणे 2 तास मोटर चालती, 1 HP सिंगल फेज 2 तास चालती, 3 तास बंद राहते. या सगळ्या कमी पाण्याच्या व्यवस्थापनाचा ऊस चांगला येतो. तर मुळाच्या कक्षेत पाणी राहिलं पाहिजे हे आपण डोक्यात ठेवायचं. आपलं समाधान कसं होते, त्यातलं पाणी बाहेर पडलं पाहिजे, ते सगळं दिसल्याशिवाय समाधान होत नाही. बरं आहे का, परिस्थिती मी सांगतो चुकीचं आहे. कोण आंबे ठिबक कुणाचे आहेत जास्त, बऱ्यापैकी सगळ्यांचे आहेत. काय परिस्थिती आहे, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण आटे बसवलेत का नाही, लाईट आली की पाणी चालू. हा काय होतं माहिती आहे का, ह्या सगळ्या पद्धतीमुळे आपण घातलेली खतं, एक लक्ष, आपण घातलेली खतं मुळांच्या कक्षेत राहत नाहीत. जास्त पाण्यामुळे ती खतं डिझॉल्व होतात, त्या पाण्यातून बाहेर पडतात आणि नको त्या ठिकाणी जातात आणि वाहून जातात. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यावेळेला आपण विद्राव्य खतं असतील, कुठली खतं देत असतो, ज्यावेळेला मुळांच्या कक्षेत राहतं पाहिजे. समजा विद्राव्य खत आपण देतो तेव्हा सुरुवातीला काय करायचं आहे, 10 मिनिटं पाणी सोडायचं आहे. किती, 10 मिनिटं पाणी सोडायचं आहे, नंतर खतं सोडायचे आहे, त्याच्यानंतर 15 मिनिटं पाणी सोडायचं आहे, सगळं सिस्टीम बंद करून ठेवायचं आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बदल करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं बघितलं माझ्या लक्षात आलं. मग सतत आपली हळद कुजते, कुजल्याला ही सगळी कारण आहेत. सतत पाणी सोडणं, दिलेली खतं योग्य प्रमाणात न घालणं, तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या. पाणी अत्यंत महत्वाचं आहे. आपण ज्या चांगल्या जाती आपण वापरलेत त्याच्यामध्ये 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी लागतो. 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी. आता बऱ्याच लोकांना कसं वाटतंय की हळद काढणी करायला आली, काहींची माझी तुझी एकाच वेळा लागवड केलेली आहे, तुझी वाढली नाही माझी वाढली. त्याचं कारण कसे आहेत? साधारणपणे जी हलकी मारणाची जमीन आहे, सेंद्रिय खतांचा कमी प्रमाणात पुरवठा झालाय, अशा ठिकाणी 100% वाढते. मध्यम ते काळी जमीन आहे त्याच्यामध्ये 70 ते 80% वाढते. आणि त्याच्यामध्ये काळी भारी जमीन आहे त्या ठिकाणी 60 ते 70% हळद वाढती. पिकाचा कालावधी पूर्ण झाला तरी. अलग लक्षात, जमिनीची प्रत कशावर आहे त्या पिकाचा कालावधी अवलंबून आहे. वापरलेले खते किती प्रमाणात वापरलेत, योग्य प्रमाणात वापरले, ही सगळी कारण आहेत, वेगळी कारण आहेत. आणि या वेगवेगळ्या कारणाशी संबंधित हळदीचा आपल्याला पाला वाढवायचा आवश्यक आहे. आता याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बियाणं किंवा हळदीचा पाला कापत नाहीत, त्याला पेटून देणं, हा सगळा प्रकार आपण बंद केला पाहिजे. बंद का केला पाहिजे? प्रति एकर आपल्याला 1.5 ते 2 टन चांगलं कुजलेल्या पाल्यापासून खत मिळते. आज आपल्याकडे जनावरच कमी झाली, जनावर कमी झाल्यामुळे शेणखत कमी झालं, दूध आपण विकत घेते. शेणखत विकत घ्यायचं म्हटलं साधारणपणे 4 ते 6 हजार रुपये ट्रेलर एक शेणखत आपल्याला टाकायचं म्हणजे किमान 5,000 रुपये शेतात खर्च होते. तर आपल्याला कंपोस्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी सामूहिक पद्धत, बऱ्याच ठिकाणी मला म्हणलं मजूर मिळत नाहीत, हे कारण आपल्याला सांगायला नको आहे. आपण सामूहिक पद्धतीने एकत्र यायला पाहिजे. हा पाला कापायचा, शेताच्या बाहेर काढायचा, थोडीशी जमीन भेगावून द्यायची, अर्धवट नको. जमीन भेगावून दिल्यानंतर आपल्याकडे जे अवजार आहे ते तुमच्याकडचं जे अवजार आहे पूर्वीचं खोड असेल आणि कुठलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण हळद निघत नाही. कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शिफारस केलेले जे अवजार आहे त्याला आम्ही टर्मरिक हार्वेस्टर म्हणतो. बाहेर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी खाजगी ठिकाणी लोक तयार करतात. त्याची आता किंमत नक्की मला सांगता येणार नाही, पण तुम्हाला विचारून सांगतो. तर हे कसं होते, या अवजाराला थोडे दात्रे आहेत आणि त्याला बेल्ट आहे. त्याच्यामध्ये खाली घुसल्यानंतर त्याच्यावरती सगळे गड्डे येतात आणि जे तो बेल्ट व्हायब्रेट झाल्यानंतर बरीच 50% माती निघून पडती, तिथंच निघून पडती खाली. आणि मग राहिलेल्या गड्ड्याची माती काढणं आपल्याला सोपं जातं. अलग लक्षात. तर काय करायचं, या मशीनच्या सहाय्यानं काढणी केलेली हळद फक्त उन्हात परत ठेवायची नाही, 1-2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये मोडून जाणं गरजेचं आहे. तर ह्या अशा ट्रॅक्टरचा 35 HP ट्रॅक्टरला सुद्धा हा अवजार चांगल्या पद्धतीने चालतं. तर ह्या मशीन काढून घ्या. आता याच्यानंतर पुढचा जो भाग आहे हळद वेगळी करणं, त्याच्यामध्ये जेठे गड्डे बगलगड्डे समजतात का? जेठे गड्डे बगलगड्डे आणि अंगठे गड्डे म्हणतो ते 1-2 दिवस शेतात राहू द्या. हळकुंड ताबडतोब वाहतूक करायची. त्याचबरोबर सोरा गड्डा, या सोन्याची किंमत आहे, ते ताबडतोब वाहतूक करायचा. आणि गड्डे जेव्हा वाहतूक करतो, सावलेला वाहतूक करतो, तेव्हा पूर्ण झाडून घ्या. गड्डे पूर्ण झाडून घ्या आणि झाडून घेतलेला माती कसली राहता कामा नये. आणि मग सावलेला वाहतूक करून ढीक करून ठेवा. अलग लक्षात. आणि हळद आता शिजवणं बरोबर. आता शिजवण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कसं आहे की हळद शिजवताना पूर्वीचे जे कुकर आहेत, मी साधारणपणे फक्त 30 वर्षापूर्वी 50,000 कुकर केला होता, मॉडेल बंद केला होता. आता त्याच्यामध्ये एका 300 किलो हळद शिजते. आता जरा शांत राहायचं, बोल बंद व्हायचं, मोबाईल इंधन घालायची व्यवस्था आहे. दुसऱ्या बाजूला ट्रॉलीसारखा कुकर आडवा आहे आणि डायरेक्ट त्याला पाईप जोडलेले आहे त्या बॉयलर मधून. आणि याच्यामध्ये काय होतं, 1000 क्षमता आहे त्याची, त्या कुकरची. आणि जो बॉयलर आहे याला ब्लोअरच्या माध्यमातून हवा सोडता एका बाजूनं. आणि तुमचं 30% जर इंधन आपलं कच्चं असेल तर ते सगळं इंधन आपल्याला चांगल्या पद्धतीनं, जो 6 फूट उंचीच्या त्या पाईप आहेत, जो 16-17 पाईप आहेत आतमध्ये, आणि संपूर्ण ज्याला संपूर्ण पाईपला पुरतात त्या ब्लोअर वापरल्यामुळे ज्याला प्रेशरनं वरती जातात संपूर्ण. आणि चांगल्या पद्धतीची स्टीम लवकर तयार होती, पूर्वीच्या पद्धतीपेक्षा लवकर. आणि चांगली हळद शिजती किंवा वाफ लवकर तयार होती. कच्चं हळद जर असलं तरी ते वापरता येईल, इंधन म्हणून वापरता येतं. तर असे काही बॉयलर तुमच्याला एका दुसरा आणता येते का बघा. ते सांगलीच्या भागामध्ये काही लोक तयार करतात, ते बदल केला लोकांनी. आणि ते जे काय होतं की तो काय म्हणतो आपण त्याला, ट्रॉली जी कुकर आहे तो आपल्याला किती लांब नेता येते. त्याला ट्रॅक्टर जोडला 1000 किलो की आपण लांब नेतोय आणि त्याला खाली झाकण आहे, ते ओढायचं, फक्त ओढलं खाली हळद जागेवर पडते हळद तिथं. शिस्तून फार चांगले, काळाचं फक्त आपण बदललं पाहिजे. तर त्याचा वापर करा. जे कुकरच्या पद्धतीने आपण बघतोय, जेव्हा कुकरमध्ये कसं आहे की हळद वरून खाली शिजत जाते, मध्ये थोडासा गैरसमज आहे. हे सगळे प्रयोग मी घेतलेले आहेत. लगेच ताबडतोब हळद शिजली, त्याच्यामध्ये कात शिजवतो त्यावेळेला किमान 3 शिट्ट्या व्हायला लागतात. आम्ही काय शिजवतो तेव्हा 5 शिट्ट्या लागतात.
तर आपल्याला त्यातनं वाफ जेव्हा बाहेर येते, वाफ बाहेर आल्यानंतर किमान 3 ते 5 मिनिटं थांबणं गरजेचं आहे. तेव्हा संपूर्ण हळद शेतकऱ्याला माहित नाही, ते शेतकऱ्याला मला शहाणं करणं का समजून सांगणं गरजेचं आहे. कसं आहे की ह्या शेतात आपण दररोज नसल्यामुळं, दररोज कामं न करत असल्यामुळे ती आपल्याला काय म्हणतात, मी रोज करतोय, तुम्ही काय सांगताय मला, आम्ही हे दररोज करतोय त्याच्यामुळे असंच असते. तर तसं काही नसतंय ते, की त्यांना त्या पद्धतीने मजुरी मिळत असती, पटकन आवडण्याची मानसिकता असती, तर ते 5 मिनिटं थांबलं पाहिजे. ही हळद काढली, आता काढल्यानंतर बऱ्याच हळदीचा थर हा जमिनीवरनं हळद वाळत घातल्यानंतर 1 फुटाचा थर, अरे बा असं काय, आम्ही असंच करतोय. सूर्याची उष्णता असली किती असली, 1 फुटाच्या थरामध्ये संपूर्ण खाली जात नाहीत हो. त्यासाठी जास्तीत जास्त आम्ही काय सांगतोय, 4 ते 6 बोट एवढाच थर द्यायचा, जास्त मोठा थर द्यायचा नाही. 4 ते 6 बोट एवढाच थर द्यायचा. 3-4 दिवस काहीच करू नका. यासाठी प्रश्न कसा होतो की आपल्याला जागा नाही. बाजारामध्ये आमच्याकडे किलोच्या भावामध्ये साड्या मिळतात, 1000 रुपयाच्या साड्या घेतल्या की 1 हजाराची हळद बसती. ते नसेल तर आपल्याला शेडनेट आहेत, शेडनेट मिळतात. शेडनेट कृषी विभागाच्या माध्यमातून सबसिडी 50%, 100% सबसिडी मिळतात. त्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपण आपल्या मागण्या मान्य केल्या, भेटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आपला गट असला पाहिजे, शेतकऱ्यांचा गट असला की आपल्याला भरपूर काही मिळतं, एकट्याला काही मिळत नाही. शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून ह्या काही गोष्टी आहेत. त्याच्या हळद शिजवण्याचा कुकर असेल, हळद वाळवण्यासाठी लागणारी जी काही ताडपत्रे असतील, त्या सगळं आपल्याला असणं गरजेचं आहे. तर तो 4 ते 6 बोटाचा थर दिला तर चांगली शिजलेली हळद 15 दिवसांनी वाळती. अर्धवट शिजलेली हळद 20 दिवस 25 दिवस वाळत नाही. तर ही काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे कोण कुकरवाले असेल तर तुम्ही नंतर सगळ्याच्या समोर सांगतो त्याला, तर हे आपल्याला काळाच्या प्रमाणात बदलणं गरजेचं आहे. आणि ही शिजलेली हळद चांगली असेल तर याच्यामध्ये कुरकुरीत चांगलं राहतं. दुसरी गोष्ट, या हळदीला मार्केटला दरी मिळतो. तुमची लोखंडी कधी म्हणतात तुम्ही, हळदीला लोखंडी कधी म्हणायचं असतं, शिजलेली हळद 1-2 दिवस शिजल्यानंतर पाऊस पडला काय फरक पडत नाही. पण 4 ते 5 दिवस वाळली आणि पुन्हा पाऊस पडला तर ती हळद तांबडी होती, तांबूस रंग देतो. त्या हळदीला आपण लोखंडी म्हणायचं असतं. कुठल्याच हळदीला लोखंडी म्हणायची काय गरज, त्याचा कलर बदलतो, वाळल्यानंतर त्याचा कलर बदलतो. ओली असताना 1-2 दिवस पडला तर काय फरक पडत नाही. ज्यावेळा 25% वाढली, 10% वाढली, तेव्हा पाऊस पडला, आपण हलवलीच नाही तर ती लोखंडी होती. आलं का लक्षात. तर ही चांगली हळद वाढू पण पॉलिश करणं, ते पॉलिश करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, की जेव्हा मार्केटला हळद पाठवायचे की नाही, त्याच वेळेला हळद आपली पॉलिश करायची. मी नेहमी उदाहरण सांगतो की समजा आपल्या घरी आपल्या मुलीला एखादा बघायला आला मुलगा, तर आपण काय करतो, मेकअप टाकले 4 दिवस करून ठेवत नाही हो. मार्केटिंग आपल्याला कळलं पाहिजे, 1 तासभर ठीक आहे. अशाच पद्धतीची एक मार्केटिंगची पॉलिसी आहे की आपल्याला जेव्हा मार्केटला हळद पाठवायचे त्याच्या अगोदर 1-2 दिवस पॉलिश करायचं. पॉलिश केल्यानंतर शेतकरी पॉलिश, कच्चं पॉलिश, पक्क पॉलिश असे प्रकार आहेत. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, शेतकरी पॉलिश करणं काही आवश्यकता नाही. जेव्हा मार्केटला माल पाठवायचा तेव्हा चांगला माल, चकचकीत माल आपला पाहिजे आहे, तर तो पॉलिश करून घ्यायचं. आणि पॉलिश केल्यानंतर आपल्याला काय होतं, वरची साल निघून जाते, प्युअर धमक हाकून दिसतं. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला ग्रेडिंग करणं, प्रतवारी करणं हा प्रकार माहित नाही. सगळ्याच ठिकाणी प्रतवारी करतो. मार्केटला जेव्हा जातो, भाजीपाला घेऊन जातो, त्याच्यावर किडकी वांगी बाजूला असते, मोठी वांगी बाजूला असते, सगळ्या ठिकाणची प्रतवारी आपल्या लक्षात येते. एक सारखं कोण आणतं का, मग आपल्या सोन्यासारख्या मला आपण प्रतवारी करायला नको का, ते कधी करायची, त्याला डोकं लावायला पाहिजे. आपण काय करायचं, कसं करायचं. त्यासाठी अलीकडे प्रतवारी करण्यासारख्या मशिनरी सुद्धा उपलब्ध झालेत. नसेल तर आपल्याला घेऊन आपण करायचं. त्याच्यामध्ये मोठ्या आकाराची हाकुंड बाजूला काढायची, मध्यम आकाराची हाकुंड बाजूला काढायची, लहान लहान ज्याला आपण करी म्हणतो ते बाजूला काढायचे, गड्डे असतील ते पूर्ण बाजूला काढायचे, सोरा हा वेगळाच बाजूला करायचा. तर अशा पद्धतीने वेगळी प्रतवारी केल्यानंतर जे वेगळी पोती, चांगल्या पद्धतीची पोती आपण घ्यायचं आणि बॅगिंग करायचं. त्याच्यामध्ये समजा 40 क्विंटल जो माल आहे त्याच्यामध्ये 1 नंबरचा माल आहे तो 20 क्विंटल निघेल, 2 नंबरचा माल 10 क्विंटल निघेल, 3 नंबरचा माल जो आहे तो 3 क्विंटल निघेल, एकदम 4 आहे तो 2-4 क्विंटल निघेल. त्याचे कॅल्क्युलेशन आहे असं. आणि वेगवेगळ्या प्रकारचा माल आपण मार्केटला लावायचा. सगळाच माल, तुमची 5 एकर जर हळद असेल तर 5 एकरातली हळद नाही म्हणलं की 150 क्विंटल 150 क्विंटल एकाच दुकानात लावायची नाही. काही गोष्टी थोडंसं मला माझ्या अनुभवानं बोलणं गरजेचं आहे. एकाच ठिकाणी लावण्याची आवश्यकता नाही, किमान 2 ते 3 ठिकाणी लावणं गरजेचं आहे. का लावणं गरजेचं आहे, जेव्हा मार्केटच्या लाईन असतात, त्याला 3 लाईन असतील, 4 लाईन असतील, 100 क्विंटलच्या मालकानं आपला माल तयार झाल्यानंतर काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सकाळी सौदे चालू झाले, सगळे 12, 1 ला 2 ला सौदे बंद होतात. तुमचा 1 नंबरच्या मालाला सकाळी किती 12,000 रुपये क्विंटल दर मिळाला, 14,000 रुपये क्विंटल दर मिळाला, तोच 2 वाजता 3 वाजता मिळाला आहे का,
याची खात्री असणं गरजेचं आहे. त्यासाठी मार्केटमध्ये जाणं, शेतकऱ्यांच्या गटाच्या माध्यमातून जाणं, आपल्या मालाला चांगला दर आहे का, जर आपल्याला तो आपल्या परस्पर विकायला आपण सगळं सांगितलं तर आपल्याला काहीच कळत नाही. तर आपण काय करायचं, थोडं लक्ष पाहिजे आहे. माझा 100 क्विंटल माल आहे, आपण दुर्लक्ष करून नाही चालणार. तर त्यासाठी आपण थोडं जायचं. कसा माल गेलाय, सकाळी 12,000 एक नंबरचा माल 12,000 क्विंटलने गेलाय. जर 1 वाजता तो 10,000 क्विंटलने गेलाय, तर मला वाटलं पाहिजे नाही बा माझा मला आज काही देऊ नका, उद्याच्याला देऊया. आपण विचारलं पाहिजे मार्केट कमिटीचं तिथं नियंत्रण आहे का, त्या ठिकाणी घेणारे व्यापारी सौदे जिथं आहेत का, भरपूर आहेत का, 4च व्यापारी आहेत, सकाळी 25 होते, दुपारी 5 आहेत का, त्या सगळ्या गोष्टी लक्ष गरजेचं आहे. मी सांगलेल्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता परत एकदा रिव्हिजन लास्ट घेतो. त्याच्यामध्ये बियाणापासून ते हळद मार्केटला पाठवण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये लागवड करणं असू दे, त्याच्यामध्ये बियाणं वापरणं असू दे, वेगवेगळी लागवड असू दे, खताचं व्यवस्थापन असू दे, रोग व किडीचं व्यवस्थापन असू दे, सगळं आपण जर केलं तर 40, 42, 45 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकतं. तर आपल्याला त्या सगळ्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. काळाच्या प्रवाहामध्ये शेती जी आहे पारंपरिक पद्धत न म्हणता व्यापारी दृष्टी समोर ठेवून, मी एवढे केले मला एवढे पैसे मिळाले पाहिजेत, या दृष्टिकोन समोर ठेवून आपण गरजेचं आहे. आपण शांत पद्धतीने ऐकून घेतलं याबद्दल पहिल्यांदा मी सुरुवातीला आपलं आभार मानतो. त्यानंतर काय पाटील त्यांच्या पद्धतीने बोलतील. तुमच्या सगळ्या शंका झाल्यानंतर आपण आपला चर्चेत थांबू.